हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अश्विनी माकडे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे रेडियंट अकॅडमीच्या या चॅनलवर. आपण आता बरेचसे क्लासेस घेतलेले आहे जे RRB PO प्रीशी रिलेटेड आहे. ठीक आहे. तर आपल्याला काही RRB PO ची प्री येतच आहे, जवळच आहे, राईट. तर मग आपल्याला त्या प्री मध्ये काही हेल्प होईल. प्रत्येक टॉपिक वाईज आपण काही क्वेश्चन्स घेत आहे. ओके. सो टुडेज टॉपिक इज स्पीड टाइम अँड डिस्टन्स मधला आपण काही मिक्स क्वेश्चन घेऊ, कारण स्पीड टाइम अँड डिस्टन्स इज रिलेटेड टू ट्रेन, बोट अँड स्ट्रीम अँड स्पीड टाइम. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन इज, there are two friends, Sita and Geeta. Both are walking in a park. The ratio of their speed is 9:11. आता दोन 9:11 सीता आणि गीताच्या स्पीडचा रेशो दिलेला आहे. आपल्याला द स्पीड ऑफ द स्लोअर ऑफ द टू फ्रेंड्स, जी स्लोअर आहे तिची स्पीड दिलेली आहे. आता स्लोअर म्हणजे ज्याचा रेशो छोटा स्लोअर, ज्याचा रेशो मोठा ती फास्टर, राईट. आता हा जो क्वेश्चन आहे आपल्याला माहिती आहे, जो फास्टर आहे तिचा रेशो आहे 11 आणि 11 ही डिवाइड होणार ऑप्शन लागेल. पण हा क्वेश्चन अप्रॉक्स असल्यामुळे आपण याला एक्झॅक्ट सॉल्व करू. ठीक आहे ना. सो याला क्रॉस करू आपण. 440 त्याला डिवाइडेड बाय 99. ओके. कारण आपल्याला 9 युनिटची व्हॅल्यू दिलेली आहे. 9 युनिट म्हणजे जो स्लोअर आहे आणि स्लोअर जे आहे ची स्पीड, द स्पीड ऑफ द स्लोअर ऑफ द टू फ्रेंड हॅज अ 40 किलोमीटर पर आवर. ओके. आणि मग आपल्याला फाइंड द स्पीड ऑफ द अदर गर्ल, अदर गर्लची स्पीड काढायची आहे आपल्याला. ठीक आहे. सो 9 4 जा 30, 8 जा 70, 48.0 again 8 जा म्हणजे 48.8 म्हणजे इट इज नियर अबाउट टू फिफ्थ ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. A train cover 1 to 20 kilometer in 2 hours, which including 3 stoppages, 5 minutes. Okay. What is the approximate speed of the train? आता सर्वात पहिले स्पीड ऑफ ट्रेन 120/2 दॅट इज 3 किलोमीटर पर आवर ची स्पीड आहे. बट या स्पीड मध्ये 3 स्टॉपेजेस आहे. 3 मिनिटचे, 5 मिनिट्सचे. 5 3 जा 15 म्हणजे 15 मिनिट एक्स्ट्रा आहे. 1 hour 45 मिनिटची आपल्याला स्पीड काढायची आहे. डिस्टन्स तेवढंच आहे. स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स किती आहे 120 अपॉन टाइम. या टाइमला प्रॉपर वे मध्ये करू आपण. 15 3 जा 15 4 जा 4 + 1 7 7 आणि 12 4 जा 48 डिवाइडेड बाय 7 7 6 जा, कारण 6 6 वालेच ऑप्शन आहे. 8 जा 8 किलोमीटर पर आवर. कारण बघा याला 480 ला 7 ने डिवाइड करा, येणार 8 पॉइंट समथिंग आहे पण एक्झॅक्ट 6. चलो नेक्स्ट. A train of length 300 meter is moving at the speed of 45 km per hour. It crosses a platform of length I in 30 seconds. The value of I. आपल्याला प्लॅटफॉर्मची लेंथ काढायची आहे. मग आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, जेव्हा ट्रेन एका प्लॅटफॉर्मला क्रॉस करेल तेव्हा फॉर्म्युला काय यूज करतो आपण? स्पीड ऑफ ट्रेन इक्वल्स टू लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म अपॉन टाइम. तर स्पीड जे आहे हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे. याला काय करावं लागेल आपल्याला? मीटर पर इक्वल्स टू स्पीड इक्वल्स टू लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म अपॉन टाइम इज 30.
9 2 जा 9, 5 जा 2 1 जा 3 जा 5 5 जा 25 into 15 equals to 300 plus length of platform. त्याच्यामधून 300 काय होणार मायनस, म्हणजे आन्सर किती येणार 75. नेक्स्ट, 280 meter long train crosses a platform thrice its length, 6 minutes 40 seconds. What is the speed of the train? आता प्लॅटफॉर्मचाच आहे सेम तोच फॉर्म्युला, आपल्याला स्पीड काढायची आहे. सो स्पीड ऑफ ट्रेन इक्वल्स टू लेंथ ऑफ ट्रेन किती आहे 280, थ्राइस इट्स लेंथ अपॉन टाइम किती आहे, टाइम आहे 6 minutes 40 seconds. तर मिनिटला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल सेकंडमध्ये. किती येणार ठीक आहे. त्याच्यामध्ये 40 सेकंड काय करावं लागेल आपल्याला ऍड, सॉरी ते 6च आहे ठीक आहे, म्हणजे हे ना 400. मग याची ॲडिशन करा, 4 0 0 0 0 गेट कॅन्सल, हा 0 कटला, वरती काय लागेल पॉईंट, 4 2 जा 4 8 जा म्हणजे 2.8. Next question is, if a train 280 meter long run at the speed of 7.4 meter per second, how much time will it take to cross a platform 460 meter long? आता बघा परत प्लॅटफॉर्मचाच आहे, तो 7.4 ही झाली स्पीड, 280 प्लस 460 दोन्ही ॲडिशन अपॉन टाइम. So 7.4 equals to 0 upon t. हा पॉइंट कटला, इथे काय लागेल 0. 74 1 जा 10 जा म्हणजेच 100 सेकंड इज द राइट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज, a 240 meter long train crosses a platform twice its length in 2 minutes. What is the speed of the train? Okay, सब आता प्लॅटफॉर्म आहे, स्पीड ऑफ ट्रेन इक्वल्स टू लेंथ ऑफ ट्रेन प्लस ट्वाइस इज लेंथ मीन्स अपॉन टाइम आहे 2 मिनिट, मिनिटला काय करू आपण 0 2 into 0 0 गेट 6 1 जा 2 जा 2 जा 6 जा म्हणजे किती येणार 6 मीटर पर सेकंड इज द राइट आन्सर. नेक्स्ट, a 275 meter long train crosses a platform of equal length in 33 seconds. आता ती ट्रेन कशाला क्रॉस करत आहे प्लॅटफॉर्मला, सो स्पीड ऑफ ट्रेन इक्वल्स टू 275 प्लस 275 इक्वल म्हणत आहे 33 सेकंड अपॉन 3 जा 5 जा किलोमीटर पर आवर मध्ये पाहिजे ना, सो 50 अपॉन 3 18 बाय 10 जा, so 60 kilometer per hour is the right answer. A 240 meter long train crosses 300 meter long platform in 27 seconds. Speed of the train in किलोमीटर पर आवर. परत आपल्याला स्पीड काढायची, स्पीड ऑफ ट्रेन इक्वल्स टू लेंथ ऑफ ट्रेन अपॉन टाइम 27 7 1 जा 2 जा म्हणजेच
हे इथे 20 राईट. आपल्याला स्पीड कशामध्ये पाहिजे, किलोमीटर पर आवर. 5 1 जा 72. None of these. Next question is, find the time taken by 180 meter long train running at the speed of, पोलला क्रॉस करायचा आहे. तो पोलचा फॉर्म्युला आहे स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडला आपण मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट केलं. 18 1 जा 4 जा 4 4 जा 5 जा 5 1 जा 9 जा म्हणजेच 9 सेकंड इज द राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज, a train of length 400 meter crosses a platform 100 second. Speed of train. So speed of train equals to length of train plus length of platform. आपल्याला इथे टाइम दिलेलं नाही आहे, सो CND, कारण दोन गोष्टी मिसिंग आहे. नेक्स्ट रीड करा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे, द लेंथ ऑफ ट्रेन 200 मीटर, इट इज रनिंग ॲट द स्पीड ऑफ 180 किलोमीटर पर आवर, क्रॉसेस अ ब्रिज, इट टेक्स 10 सेकंड टू क्रॉस द ब्रिज, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ आय. स्पीड ऑफ ट्रेन आहे 180, त्याला परत आपण मीटर पर सेकंड मध्ये करू. आपण 200 प्लस लेंथ ऑफ ब्रिज माहिती नाही आहे, मीन्स आय अपॉन 10 येणार. 500 मधून 200 गेले, किती राहते 300, म्हणजे 300 मीटर इज द राईट आन्सर. नेक्स्ट, a 240 meter long train is traveling at the speed of 76 km per hour. A man is running same direction. आपल्याला माहित आहे जेव्हा ट्रेन आणि मॅन सेम डायरेक्शन मध्ये असेल तर स्पीडची काय होते, सबस्ट्रॅक्शन. 76 minus 16 that is 60. 5 upon 18 equals to length of train upon time. 0 0, so divided by 5. 5 1 जा म्हणजे सेकंड ऑप्शन 14.4 सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, a train 160 meter long is running at the speed of 70 km per hour. In how much time will it passes a man who is running at the speed of 10 km per hour? The same direction. Man सेम डायरेक्शन, परत स्पीडचं काय होणार मायनस. तर इथे किती राहणार 60. 5 upon 18 equals to 0 0 गेट कॅन्सल. 3 जा 9 जा, ओके. 144 3 5 जा 3 4 जा 3 8 जा म्हणजेच 9.6 सेकंड. अशा प्रकारे आपण ट्रेनचे काही क्वेश्चन्स सॉल्व केले जे आपल्याला एक्झाममध्ये कामात येईल. ओके, सो भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.